आजची जात्यावरची ओवी आहे उत्तम रंगसंगतीचा परिचय करून देणारी आणि आपल्या लेकाचं आणि लेकींचं कौतुक गाणारी. पाहूया ती काय म्हणते. काळी जांभळ पिकली बांधाला, कृष्णाला माझ्या 3 बहिणी चांदाला. बहिणीचा भाऊ बहिणीत बस, आता माझं बाळ गुलाबी पेरू दिस. या ओवीमधून मोठ्या सूचकतेने तिने आपल्या मुलाबाळांचं कौतुक केलेलं आहे. शेताच्या बांधावर जांभळाची झाडं जेव्हा काळ्या निळ्या जांभळांनी भरून जातात त्यावेळेस ते सावळंच का होईना रूप पण रसरशीत असं वाटतं. आपल्या मुलीच्या आणि मुलांच्या तारुण्याच्या बहरलेल्या या रूपाला तिने पिकल्या जांभळाची उपमा दिलेली आहे. तिच्या 3 मुलींमध्ये पिकलेल्या जांभळाप्रमाणे सावळा असलेला तिचा लेक ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ती त्याला गुलाबी पेरूची उपमा देताना दिसते. म्हणजेच काय तर जात्यावरच्या ओव्या गाताना देखील रोजच्या जीवनामधील निसर्गातील रंगसंगती डोळ्यांनी टिपून घेणं आणि ती शब्दात गुंफणं यामधून तिची कलाकुसर आपल्याला दिसते. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही ओवी निसर्गामधील जांभळाच्या रंगाचा आणि गुलाबी पेरूच्या रंगाचा परिचय आपल्याला करून देताना दिसते. म्हणजेच तिची दृष्टी ही किती सूचक आणि व्यापक होती हे आपल्याला कळते.